अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर भारतीय महिला क्रिकेट संघाने आयसीसी महिला विश्वचषकावर आपलं नाव कोरलंय। अंतिम सामन्यात टीम इंडियाने दमदार खेळ करत दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि इतिहास रचला। ही भारताच्या महिला संघाची पहिली आयसीसी ट्रॉफी आहे। मैदानावर खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली, पण या विजयामागे आणखीन एक व्यक्ती तितकाच कौतुकास पात्र आहे। तो म्हणजे टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक अमोल मुजुमदार। अनेकांना त्याचं नाव ऐकून कदाचित आश्चर्य वाटेल, पण अमोल मुजुमदार हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातलं एक असं नाव आहे ज्यांनी 11,000हून अधिक धावा केल्या, पण तरीही त्यांना टीम इंडियाच्या जर्सीमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही। अमोल मुजुमदार कोण आहेत? 11 नोव्हेंबर 1974 रोजी मुंबईत जन्मलेल्या अमोल मुजुमदार यांना लहानपणापासूनच क्रिकेटची आवड होती। त्यांची फलंदाजी इतकी जबरदस्त होती की त्यांनी केवळ 19व्या वर्षी रणजी ट्रॉफी पदार्पण नाबाद 260 धावांची खेळी करत विश्वविक्रम केला होता। तब्बल 2 दशके हा विक्रम त्यांच्या नावावर राहिला। मुजुमदार हे मुंबई क्रिकेटचे आधारस्तंभ मानले जातात। त्यांनी रणजी ट्रॉफीत तब्बल 171 सामने खेळले आणि 48च्या सरासरीने 11,167 धावा केल्या। त्यांच्या नावावर 30 शतके आहेत। त्यांच्या नेतृत्वाखाली मुंबईने 37वा रणजी किताब जिंकला। इतकं जबरदस्त करिअर असूनही त्यांना भारतीय संघात स्थान मिळालं नाही। त्यांच्या नशिबाने त्यांच्यावर अन्याय केला, पण त्यांनी हार मानली नाही। प्रशिक्षक म्हणून अमोल मुजुमदार यांचा प्रवास 2014 मध्ये निवृत्ती घेतल्यानंतर अमोलने काय केलं? त्याने इतरांना तयार करायला सुरुवात केली। मुंबईचा कोच, आंध्रचा कोच, IPL मध्ये राजस्थान रॉयल्स सोबत काम, खेळाडू त्याला शांत स्वभावासाठी आणि कठीण क्षण सोपे करून सांगण्याच्या गुणांसाठी आवडायचे। 2023 मध्ये BCCIने त्याला भारतीय महिला संघाचं मुख्य प्रशिक्षक म्हणून नेमलं। जेव्हा अनेकांनी विचारलं, ज्याने भारतासाठी कधी खेळलंच नाही तो टीम काय चालवणार? आज तेच लोक म्हणतात, धन्यवाद अमोल। वर्ल्ड कप टर्निंग पॉइंट कसा ठरला? वर्ल्ड कपची सुरुवात कठीण होती। बॅटिंग फ्लॉप, कॅच सुटले, टीका वाढली, पण अमोल शांत, ना ओरड ना दडपण, फक्त एक वाक्य, आपण शेवट चांगला करतो, आपण अशी टीम आहोत। आणि तिथून सगळं बदललं। स्मृती फॉर्म मध्ये आली, हरमनप्रीतने एक पुन्हा आक्रमक झाली, दीप्ती फिनिशर झाली आणि शफालीने निर्भय क्रिकेट खेळलं। भारत अथक अडथळ्यांना न घाबरता विजय दिसू लागला। अंतिम विजयाचा दिवस, फायनलचा दिवस, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका, दडपणाचं रणांगण। भारताने दमदार धावसंख्या उभी केली, गोलंदाजाने हृदयाने बॉलिंग केलं। 52 धावांचा विजय। दिल्लीमध्ये फटाके, मुंबईमध्ये अश्रू आणि जगभर अभिमान। हरमनप्रीतने मॅच नंतर अमोलला मिठी मारली। ती फक्त जिंकण्याची मिठी नव्हती, ती न्याय मिळवण्याची मिठी होती। वारसा, लहानपणी बॅटिंगसाठी वाट बघत बसलेला मुलगा आज वर्ल्ड कप चॅम्पियन टीमचा निर्माता बनला। नशीब उशीर करू शकतं, पण परिश्रम करणाऱ्याला थांबवू शकत नाही। त्याला भारताची कॅप मिळाली नाही, पण त्याने त्या कॅप घालणाऱ्या मुलींना जग जिंकायला तयार केलं। अमोल मुजुमदार यांची ही कहाणी खरंच प्रेरणादायी आहे। तुम्हाला एकूणच या प्रवासाविषयी काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवशक्ती YouTube पेजला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।